तुम्ही कधीतरी खांद्याच्या जडतेपणाबद्दल ऐकले आहे का? हे एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. फ्रोजन शोल्डर म्हणजे खांद्याच्या हालचालींमध्ये अडथळा येणे. यामुळे खूप वेदना आणि अस्वस्थता होते. आता यावर उपाय काय आहे? फ्रोजन शोल्डर. पंचकर्माच्या सहाय्याने मिळवा हालचालीचे स्वातंत्र्य. आयुर्वेदिक पुनरुत्थान थेरपी. वैज्ञानिक वेळेनुसार उपचार. खांदा वर नेताना वेदना व कडकपणा. फ्रोजन शोल्डरमधून बाहेर पडायला पंचकर्माची वैज्ञानिक टप्प्याटप्प्याने जाणारी थेरपी मदत करू शकते. पहिल्या 5 दिवसात उबदार स्नेहन आणि स्वेदनाने वेदना कमी होऊ लागते. स्नायू हलके मोकळे होतात, दाहसूज घटते आणि शरीर मन शांततेकडे झुकते. पुढील टप्प्यात स्वेदनानंतर पेंडुलम, टॉवेल असिस्टेड बाहेर वळवणे आणि वॉल क्रॉल अशी सौम्य स्ट्रेचेस वेदना मर्यादित केल्यास हालचाल परत येते. सांधे अधिक लवचिक होतात आणि पोश्चर सुधारते. अंतिम आठवड्यात रुग्ण दैनंदिन कामांकडे सहज परत जातो. रसायन टप्प्यात ऊर्जेची पुनर्बांधणी तसेच खांद्याला दीर्घकालीन बळकटी देण्यावर भर दिला जातो. डायबेटीस, कोलेस्टेरॉल किंवा थायरॉइड असलेल्या रुग्णांसाठी कार्यक्रमात अतिरिक्त 5 दिवसांचे समायोजन शिफारसी आहे. तुमचा वैयक्तिक उपचार आराखडा जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने पंचकर्म उपचार सुरू करा. प्रत्येक रुग्ण वेगळा असल्याने तुमच्या प्रकृती व निदानानुसार वैयक्तिक योजना आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित वैद्यांचा सल्ला घ्या आणि हालचालीचे स्वातंत्र्य परत मिळवा.